माणसाच्या शरीरावर आणि मनावर ग्रहतारे परिणाम करतात का, आणि जर करत असतील तर ते कसं प्रूव्ह करायचं? म्हणजे आपल्याकडे संहिता नावाचे ग्रंथ आहेत. ज्योतिषशास्त्र मुळात त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा आहेत, त्याचे 3 पार्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलं आहे की जसं आता तुम्ही म्हटलात शनी वक्री, तर अमुक एक राशीत अमुक एक नक्षत्रात शनी वक्री झाला तर कोणत्या रिजनमध्ये किंवा कोणत्या भागामध्ये त्याचा परिणाम होईल हे देऊन ठेवलं आहे. जसं उदाहरणार्थ चंद्रमा मनसो जातः असं पुरुष सूक्तात दिलं आहे की आपलं जे माइंड आहे त्याच्यावरती चंद्राचा अंमल असतो. कारण चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आहे. खूप चंचल ग्रह कुठला असेल नवग्रहांमध्ये तर चंद्र आहे. आणि ज्यांच्या एस्पेशली हॉरोस्कोपमध्ये चंद्र बिघडलेला असतो 6व्या स्थानात, 8व्या स्थानात, 12व्या स्थानात राहू केतूंच्या युतीत असणं किंवा चंद्रग्रहणाच्या वेळेला जन्म असणं किंवा अमावस्येच्या जवळ ज्यांचे जन्म होतात त्यांचा चंद्र दुर्बल असतो पत्रिकेमध्ये, मातृसौख्याचा देखील कारक असतो. तर इथे कुठेतरी न्यूनता आलेली तुम्हाला दिसते. म्हणजे हे जे नियमबद्ध त्यांनी करून ठेवलं ज्योतिषशास्त्रामध्ये हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूतीने तिथे बघता येतं. म्हणजे त्याला असं नियम तुम्हाला शास्त्राने किंवा विज्ञानाने प्रूव्ह करता येणार नाही, पण जे तुम्हाला फळ समोर दिसतंय, जी अनुभूती आहे, हाच त्याचा एक मोजमाप आहे असं म्हणायला हरकत नाही.